समजना मी करतोय सारा करतोय सारा बहाना थोडं मला तू जवळ घे ओके, तर मित्रांनो आपण अलाइट मोशन ऍप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो आजचा खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच आपण मित्रांनो टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रीसेट दिलेले आहेत. एक बिटबुकमार्क प्रीसेट आणि शिकेपिटा प्रीसेट. तर दोन्ही प्रीसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करा. बिटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर सिंपली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी ओव्हरली व्हिडिओ मी ऑलरेडी इथनं ऍड करून दिलेला आहे आणि मी त्याच्यावर एक इमोजीची एक पीएनजी ऍड करून दिलेलं आहे. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या दोन्ही. बघू शकता मी इथं अनहाईड केलेलं आहे. तर आता काय करायचं मित्रांनो 5.21 सेकंदाचा जायचं आहे. प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मी मटेरियलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला इथं फोटो प्रोव्हाइड केलेले आहेत. तर जस्ट एक फोटोला ऍड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करायचं आहे. वरती 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला लास्ट पर्यंत आपल्याला एक एक बीटला आपल्याला एक एक फोटो इथनं ऍड करायचे आहेत. मित्रांनो अजून जर कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एक इथनं फोटो ऍड करत आहे. एक एक बीटला मित्रांनो एक एक फोटो इथनं ऍड करायचे आणि वरती 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायला विसरायचं नाही. तर बघू शकता मित्रांनो मी पटकन इथनं फोटो ऍड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी एक एक बीटला मी एक एक फोटो इथनं ऍड करून घेतलेले आहे शेवटपर्यंत. तर मित्रांनो फोटो ऍड केल्यानंतर काय करायचं आहे इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे. शिक इफेक्ट प्रीसेट मधला मित्रांनो पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर बघू शकता ओव्हरली व्हिडिओच्या वरती जी इमोजीची पीएनजी आहे त्या पीएनजीला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रीसेट मधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर 5.21 सेकंदाचा जायचा आहे. मित्रांनो 5.21 सेकंदाच्या बीट जवळ आल्यानंतर 1, 2, 3 पहिल्या मित्रांनो 3 फोटोला मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. बघू शकता पहिल्या 3च फोटोला मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे. शिक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला या. बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर मित्रांनो मी बीट सांगतो त्या बीट जवळ यायचं आहे करेक्ट 25.21 सेकंदाचा जायचा आहे. 25.21 सेकंदाजवळ जो इमेज आहे त्या इमेजला मित्रांनो आपल्याला हे इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. नेक्स्ट बीटला जायचं आहे. करेक्ट मित्रांनो 27 सेकंदासमोर जो इमेज आहे ते आपल्याला मित्रांनो इमेजला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिग इफेक्ट प्रीसेट मधला मित्रांनो 4 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर मी बीट सांगतो त्या बीट जवळ यायचं आहे करेक्ट. करेक्ट मित्रांनो 8.8 सेकंदावर जायचं आहे. 8.8 सेकंदाजवळ जी बीट आहे त्या समोरच्या मित्रांनो इमेजला मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. देखील नेक्स्ट बीटला जो इमेज आहे त्या मित्रांनो बीटच्या समोरच्या इमेजला मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. मित्रांनो 2 फोटोला मित्रांनो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. एक फोटो सोडायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला पुढल्या दोन्ही फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. बघू शकता मी एक फोटो सोडतो. त्यानंतरच्या 2 फोटोला मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करतो. मित्रांनो 2 फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर एक फोटो आपल्याला सोडायचा आहे. त्यानंतरच्या फोटोला मित्रांनो दोन्ही हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी इफेक्ट एक एक करून पेस्ट करून घेतो. तोपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
तर मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, आपण या 2 फोटोला ऑलरेडी इथनं इफेक्ट दिलेला आहे. नेक्स्ट बीटला जायचं आहे. 28.5 सेकंदाजवळ यायचं आहे. आणि मित्रांनो, पुढल्या 2 इमेजला देखील मित्रांनो मी हा इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो. पेस्ट केल्यानंतर लास्टच्या फोटोला मित्रांनो वेगळा इफेक्ट आहे. त्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा आहे. लास्टचा 5 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर जेवढे देखील मित्रांनो व्हिडिओमध्ये फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. बघू शकता 2 फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे. तिसरा फोटो सोडलेला आहे. मित्रांनो जेवढे देखील व्हिडिओमध्ये फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. त्या प्रत्येक फोटोला मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी पटापट मित्रांनो इथनं पेस्ट करून घेतो इफेक्ट. तोपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी प्रत्येक फोटोला मित्रांनो उरलेल्या प्रत्येक फोटोला मित्रांनो मी हा इफेक्ट इथनं पेस्ट करून घेत आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो आपले सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट करून झालेले आहेत. मित्रांनो स्टार्टिंगला यायचं आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टेंगल ॲड करा. रेक्टेंगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टेंगलवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करायचा आहे. स्ट्रोकची साईज मित्रांनो आपल्याला 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल नन. त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण बॉर्डर ॲड केल्यानंतर व्हिडिओ कंप्लीटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्यूशन 10 पिक्सेल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे.